आपण जर बघितलं तर हे दृश्य आहे फुलंब्री मतदारसंघातलं. फुलंब्री मतदारसंघामध्ये बघितलं गेलं तर शिक्षकांची सध्या प्रचंड कोंडी झाली आहे. एकीकडे शाळेतील अध्यापन आणि दुसरीकडे प्रशासकीय कामे, तर दुसरीकडे BLO म्हणून SRAची कामे तातडीने पूर्ण करण्याचा दबाव वाढला आहे. शिक्षकांचा प्रश्न आहे की नेमकं प्राधान्य कुणाला द्यायचे, विद्यार्थ्यांना दर्जाचे शिक्षण द्यायचे की दिवसभर रस्त्यावर फिरून मतदार पडताळणी करायची. या दोन्ही कामं एकाच वेळी पूर्ण क्षमतेने करणे शक्य नाही असं देखील शिक्षकांकडून बोलण्यात येत आहे. आणि आपण जर बघितलं तर कामाच्या ठिकाणी रस्त्याची देखील अवस्था वाईट आहे आणि अनेक ठिकाणी मतदारांच्या घरी मतदारच भेटत नाही किंवा सहकार्य करत नाही अशी देखील शिक्षकांकडून बोलण्यात येत आहे. आणि यामध्ये बघितलं तरी शिक्षकांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी वाढतच चाललेली आहे. आणि शिक्षक संघटनेने देखील मागणी केलेली आहे की एका वेळी एकच काम द्यावे, आम्ही 24 तास उपलब्ध यंत्रणा आहे असं देखील त्यांच्याकडून बोलण्यात येत आहे. आणि शिक्षणाचा दर्जा घसरून कोणतीही कामे लादू नये असं देखील स्पष्ट भूमिका शिक्षकांकडून मांडली जात आहे. आणि याकडे बघितलं गेलं तर प्रशासनाने मोठी जबाबदारी शिक्षकांवर दिलेली आहे. जे मतदार यादी पडताळणी असेल, तसेच SRA असेल, या BLO असेल, या ठिकाणी जे कामं लादून दिलेली आहे हे कामं पूर्ण क्षमतेने शिक्षक करू शकत नाही असं देखील शिक्षकांकडून मानलं जात आहे. आणि एकाच वेळी एकच काम आम्हाला देण्यात यावे असे देखील शिक्षक संघटनेच्या वतीनं बोलण्यात येत आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.